रत्नागिरी के मिरकड़वाड़ा बंदरगाह में सरकारी परिसर में चल रहे अवैध निर्माण पर प्रशासन ने बुलडोजर चलाया। मत्स्य पालक आयुक्त आनंद पालव ने बताया कि अब तक 70-80% अवैध निर्माण हटाए जा चुके हैं और बाकी निर्माण जल्द ही समाप्त किए जाएंगे। मत्स्य व्यवसाय विभागाच्या मिरकड़वाड़ा बंदरातील 10.83 हेक्टर कार्यक्षेत्रामध्ये कित्येक वर्ष अनधिकृत बांधकामं होती। सदरच्या बांधकामामुळे प्रस्तावित जी काही मच्छीमारांना सुविधा बंदरालगत करायच्या आहेत त्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या। त्या अनुषंगानं शासनानं हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी विभागाला कळवलेलं होतं। त्यानुसार आज रोजी आपण हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई केलेली आहे। जवळपास 319 अनधिकृत बांधकामं होती। त्या सर्व अनधिकृत धारकांना विभागामार्फत नोटिसा दिलेल्या होत्या। शासनामार्फत हायकोर्टात कॅव्हिट दाखल केलेलं होतं आणि ही सर्व प्रक्रिया करत असताना पोलीस विभागाच्या महत्त्वाच्या मदतीने आज आपण ही कारवाई करतो आहोत। तर या सदरच्या कारवाईमध्ये आत्तापर्यंत जवळपास 70-75% बांधकाम ही निष्कासित झालेली आहेत। उर्वरित 20 ते 25% बांधकामं जी आहेत ती संध्याकाळपर्यंत पूर्णतः निष्कासित करण्यात येतील आणि उर्वरित जे काही काम राहील डेब्रिज वगैरे हलवण्याचं ते काम उद्या करणार आहोत आणि उद्यानंतर सदरची संध्याकाळी कारवाई संपेल।